पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं प्राजक्ताचं लग्नाची खूप जय्यत तयारी सुरू असते। त्यावेळेस तिच्या मैत्रिणी म्हणत असतात की भाग्यश्रीच्या अगोदर प्राजक्ताचं लग्न होत आहे। त्यावेळेस प्राजक्ता सांगते की भाग्यश्री ही माझ्यासाठी फक्त माझी बहीण नाही तर ती माझी पाठराखीण आहे आणि तुम्हाला काय वाटतंय, तिनं माझ्या लग्नाची सर्व जबाबदारी घेतली आहे आणि हे सर्व डेकोरेशन, मेहंदीचा वगैरे सर्व कार्यक्रम तीच अरेंज करत आहे। त्यावेळेस इकडं ती म्हणते की तू जर प्राजक्ताचं लग्न एवढ्या मोठ्या घरात मध्ये होत आहे तर मग प्राजक्ताची मेहंदी तू इथे का ठेवली आहेस। त्यावेळेस भाग्यश्री सांगते, जर आम्हाला वाटलं तर आम्ही पूर्ण मुंबईला हत्तीहून साखर वाटूया। त्यावेळेस इकडं बाबाई म्हणतात की फक्त हत्ती मिळायला हवा आणि आम्ही एवढे खुश आहोत आणि जेव्हा तिचं सुख असतं तेच माझ्यासाठी माझं सुख आहे। आणि त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की पाहिलं का भाग्यश्रीला कसं बोलत आहेत, आणि मी पाहते त्यावेळेस इकडं चारू म्हणते की त्या पोरी पोरी बोलत आहेत तर आपण त्यामध्ये बोलायला नको। आणि त्यानंतर इकडं सगळेजण हे खूप खुश असतात आणि त्यानंतर इकडं आरवला तिथला अकाउंटचा फोन येतो आणि म्हणतो की भाग्यश्रीला आम्ही खूप वेळा फोन केला पण त्या उचलतही नाही आहेत आणि आम्हाला त्यांचे ईमेल ID चे डिटेल हवे होते। त्यावेळेस इकडं राजूच्या मेहंदीमध्ये सगळेजण खूप खुश असतात आणि सर्वजण गाणे लावून डान्स करत असतात, त्यामुळे त्यामध्ये भाग्यश्रीला फोनचा आवाजही येत नाही आणि सर्वजण डान्स करत असतात। आणि तेव्हा तिच्या मैत्रिणीही खूप खुश असतात की प्राजक्ताचं लग्न एवढ्या मोठ्या घरी होत आहे। तेवढ्याच तिथं मृणाली येते आणि म्हणते की हेच प्राजक्ताची मेहंदी आहे का, आणि मी मृणाली आहे। त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की तीच मृणालीला ज्या बॉलिवूडच्या मुलीचं लग्न होतं तिथे तुम्ही मेहंदी काढली होती आणि ती खूप व्हायरल झाली होती आणि ती मेहंदी मी पाहिली आहे। त्यावेळेस मृणाली म्हणते की हो मी तीच मृणाली आहे आणि मला सूर्यवंशी सुलोचना मॅडमनी पाठवलेला आहे आणि प्राजक्ताच्या हातावर मेहंदी काढायला। त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की पाहिलं का, मृणाली मॅडमनी तिच्या सुनेसाठी आर्टिस्ट पाठवला आहे आणि तुझं मेहंदी काढणं झालं की माझ्याही हातावर काढशील। त्यानंतर इकडं भाग्यश्री मृणालीला म्हणते की काही असलं तरी पहिली मेहंदी मीच काढणार आहे माझ्या बहिणीच्या हातावर। आणि त्यावेळेस प्राजक्ताही म्हणते की हो, आणि भाग्यश्री मेहंदी काढायला घेते। त्यावेळेस तिला विचारतात की तू मेहंदी काढायला कधी शिकली। त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते, जेव्हा प्राजक्ताचं लग्न ठरलं त्यावेळेसच मी ठरवलं होतं की प्राजूच्या हातावर मीच मेहंदी काढणार आणि त्याची सुरुवात ही मी आत्ताच करत आहे आणि मला कोण द्या। त्यानंतर भाग्यश्री ही प्राजक्ताच्या हातावर मेहंदी काढते आणि म्हणते की तुमची मेहंदी झाल्यानंतर जिजूंचं नावही मीच हातावर काढणार आहे। त्यावेळेस इकडं प्राजक्ताला आलोकने तिच्यावर केलेला हल्ला आठवतो आणि ती फक्त विचारच करत राहते। आणि त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की काय झालं। त्यानंतर प्राजक्ता सांगते की काही नाही आणि त्यानंतर इकडं प्राजक्ताच्या हातावर मेहंदी काढली जाते आणि इकडे चारूच्या डोळ्यात पाणी पाहून आई आजी विचारतात की काय झालं आहे। आणि त्यावेळेस इकडं चारू म्हणतात की काहीच नाही। त्यावेळेस इकडं आई आजी म्हणतात की मलाही सांगणार नाही का। त्यावेळेस इकडं चारू म्हणतात की जर आज तेच पॉम्पलेट पाहून भाग्यश्री जर सूर्यवंशी कुटुंबामध्ये ट्युशनसाठी गेली असती तर तिथे सुलोचना यांना भाग्यश्री ही आवडली असती तर आज भाग्यश्री ही सूर्यवंशी कुटुंबाची सून झाली असती आणि जेव्हा तिच्या पदरामध्ये सुख येतं तेव्हा असंच ते हिरावून जातं। आणि त्यावेळेस आई आजी म्हणतात की काही जणांचं असतं नशीब दळभद्री लोकांचं आणि त्यांना न मागताही सर्व काही गोष्टी मिळतात। त्यानंतर इकडं भाग्यश्री ही खूप खुश असते। तेवढ्यामध्ये आरव विचार करतो की मीच तिला फोन करू का, आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी ऑफिसच्या नंबरवरून फोन करतो आणि तो भाग्यश्रीला फोन केल्यानंतर भाग्यश्री तो मोबाईल उचलते आणि विचारते की कोण बोलत आहात। त्यावेळेस तो सांगतो की मी श्याम बोलत आहे आणि मी सूर्यवंशी कुटुंबाचा अकाउंटंट आहे। आणि त्यावेळेस ती म्हणते की ही कोणती वेळ आहे फोन करण्याची। त्यावेळेस इकडं सूर्यवंशी कुटुंबामध्ये इंद्रजित आणि सत्यजित हे दोघंही ड्रिंक करत बसलेले असतात आणि त्यावेळेस इकडं सत्यजित म्हणतो की काय झालं आहे। त्यावेळेस इंद्रजित सांगतात की ही मला शिकवत आहे की हे मी करायला हवं होतं आणि हिनं काय केलं। त्यावेळेस इकडं सत्यजित म्हणतात की जाऊ दे आणि कशाला विषय वाढवत आहेस। त्यावेळेस इंद्रजित म्हणतो की हे 15 वर्ष कशी गेली मलाही कळालं नाही आणि ती म्हणत आहे की मी इकडं मुलांच्या वाढदिवसाला फोन नाही केला आणि ती फोन तरी उचलत होती का, आणि मी तिला फोन कसा करायचा होता। आणि जेव्हा मी इकडं दुबईमध्ये काम करत होतो त्यावेळेस एक एक शिखर वर चढत असताना ती खालून माझा एक एक पाय ओढत होती हे
मला लक्षातच आलं नाही. त्यावेळेस इकडं सत्यजित म्हणतात की वहिनी जे करत आहे ते घरासाठीच करत आहे. त्यावेळेस इंद्रजित म्हणतात की तुझी वहिनी फक्त माझ्या विरोधामध्ये मुलांना भडकवत आहे. जर ती इथे राहून माझ्याबद्दल चांगलं नाही सांगू शकली तर मी काय करू शकते. त्यानंतर इकडं भाग्यश्रीला आरव हा फोन करतो आणि म्हणतो की मी अकाउंटमधून बोलत आहे आणि मला तुमच्या काही डॉक्युमेंट्स हवे आहेत. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते एक तर तुम्ही वर्किंग आवरमध्ये फोन करायला हवा होता आणि आत्ता मी सध्या एका फंक्शनमध्ये आहे. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की तुम्हाला जर आता काही हरकत नसेल तर तुम्ही मला ते डॉक्युमेंट आणि तुमचा ईमेल ID सेंड करू शकता. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की ठीक आहे आणि मी तुम्हाला माझे अकाउंट डिटेल पाठवते आणि तुम्ही जे काही आहे ते मला मेल करा. आणि त्यावेळेस इकडं आरव सांगतो की आम्ही रात्रंदिवस काम करतो, आमच्यासाठी वर्किंग आवर असं काहीच नसतात आणि तो आरवचीही तारीफ करतो. त्यानंतर इकडं सगळेजण प्राजक्ताच्या लग्नाची तयारीला सुरू होतात आणि त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की पाहिलं का इथं लग्नाची किती तयारी आहे आणि आपल्या पण सूर्यवंशी कुटुंबाच्या स्टेटसला मॅच होईल असं सर्व काही करायला हवं. आणि मी इकडं माझी मैत्रीण जी आहे तिला सांगते की तू बेरोजगार आहेस आणि तुला काही काम नाही, त्यावेळेस ती तुलाही काम देईल. आणि त्यानंतर मी असंच तिला सांगून माझ्या पार्लरसाठीचे काही कोर्सही करून घेईल आणि त्यानंतर तुला सुलोचना मॅडम या त्यांच्या एखाद्या कंपनीमध्ये CEOचीही नोकरी देतील. त्यानंतर इकडे कौस्तुभ म्हणतो की CEO. त्यावेळेस इकडं तो खूप खुश होतो आणि तृप्तीच्या मताशी सहमत होतो. आणि त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की ठीक आहे आणि मी तिला आपल्या प्राजूच्या मेहंदीचे काही फोटो पाठवते आणि तिला बोलण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर इकडं कौस्तुभची आई थांबते आणि म्हणते की इथं तर काहीतरी कार्यक्रम दिसत आहे आणि तू इथंच गाडी थांबव आणि आपण त्यांना भेटून येऊत.